या ग चल आज आलो आपण लई दिवसात बाहेर निघालो कुठेतरी काहीतरी. चला आता आलो आपण मस्त फिरायला. चला आता इथे हॉटेलला मस्तपैकी जेवण वगैरे करू. चांगलं आहे का जेवण? मग इथे एकदम छान हॉटेल आहे. हा का? एखादी रूम घ्यायचं की इथे आज थांबायला आपल्याला. नका आपण घेऊ आता नेक्स्ट टाइम. नाही आता आलेलो इथं थोडंसं म्हणजे बघू आपण इथं काय काय नाही. बरोबर चालेल बघू, चालेल. नमस्कार. ठीक आहे चालेल येतो मग. हे जाऊ लिफ्टने. चला थांब. चला. घरातून बाहेर निघाल्यानंतर बरं वाटतं ना. मग काय तू ते घरात नुसते ते घरकाम चाल मस्त छानपैकी रूम बघू. हे बघ घे चल. किती दिवसात बाहेर आलो का आपण. हा ना भरपूर दिवसापासून बाहेर आलेलो नव्हतो आपण. घरी काही भेटत नाही काही नाही. घरी नुसते दग दग दग. घरी काही नाही भेटत. घरी सगळे घरी नाही ग पण इथे जे सुख भेटेल ते तिथं भेटायचं छान आहे. का? डोंगर बिंगर ना समोर. मग चायला मस्त पाहिजे कधी मस्त छान पैकी गाणं म्हण ग रोमॅन्टिक. क्या खूब लगते हो. बडी सुंदर दिखती मी अशी पण हो. सुंदरच. मग मी फिर काही से कहो कहते रहो अच्छा लगता है जीवन का हर सपना अब सच्चा. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. चला आता झालं. आता जेवण बिवण मागवा यार मस्त. बरं ठीक आहे चल हा? बघू काय आपण. मागवशाल? काय तुला जे आवडत नाही ते. मला आवडत नाही. मला आवडतं ते मागवा. हा असं बोल. चला थोडं बाहेरचं एन्जॉय घेऊन आपण मस्त. घे ना इकडे बाहेर पाय किती भारी वातावरण आहे. किती काय सुंदर पाय आईला. बघ हे हो पाय, ना. डोंगर त्याच्यानंतर इकडचं सीन पाय ना किती भारी डोंगरावर आहे. जायचं का आपण? हा? डोंगरावर जायचं डायरेक्ट याच्यावरती जाऊ मग आपण ब्रह्मगिरीवर. हा? मग किती भारी वातावरण आहे. हा, खरंच ना घे, भारी. एक काम कर बस. घ्या ना. बस 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 मस्त पैकी काहीतरी एन्जॉयच्या गप्पा काय म्हण आदल्या दिवसात सब भोगायला भेटते. आदल्या दिवसात सुख अनुभवतोय मी. हा अहो इकडे येण्यापेक्षा ना आपण मस्त गोवा बिवाला गेलो असतो ना मज्जा आली असते नाही का. गोव्याला का समुद्रामध्ये जे आपण हे करतो ना बघा ते स्टन वगैरे राहतं बघा. हा मग ते केले असते मस्त. ते पाण्यात उतरतं बघा ऑक्सिजन लावून. आता पुढच्या वेळेस आपण तसंच करू. पण आज आलोय ना आज काहीतरी समाधान. आज काय तुम्हाला एवढा मूड झाला होता बाहेर फिरायला जायचा? अरे मग काय ते रोज उठून घरात तेच काम तेच लोक तोच व्यवहार. आज काहीतरी नवीन करू ना. म्हणजे आज तुम्ही कामाला कंटाळले. हा बरोबर. कधीतरी बायकोला वेळ द्यावा लागतो ना. तुम्हाला नेहमी मी सांगायचे अहो थोडाफार वेळ मला द्या दिलं का तुम्ही? आज पूर्ण तुझा येईल. आज कोणाला फोन घेणार नाही कोणाची कटकट नाही बडबड नाही काय. आज फक्त तुझ्यावरून एन्जॉय करणार. चालेल. चल मस्तपैकी आता आपण थोडस मध्ये बसू. चला मध्ये गप्पा करू. पाहिलं का? हा ना बसा. ऐका ना आता आपण मस्त काहीतरी खायला मागवू मस्त नाही का. अरे मागवतो खायला. पहिले एन्जॉय करायला एन्जॉय करून घे ना पहिले. एन्जॉयच करणार आहे आपण. आता काय एन्जॉय करायचं आपल्या आता या वयामध्ये काय एन्जॉय आपण घरी करत नाही का. अरे आता आपण एवढा रूम घेतला एसी रूम घेतला काय घेतला. अहो ठीक आहे एसी रूम घेतला आपण तुमचं माझं काय बोलणं झालं होतं काय. आपण फक्त फिरायला जाऊ. आता आपल्याला उशीर झाला घरी जायला म्हणून आपण एक दिवस काढू घेऊन. अरे हे पाय आता रूम घेतला तर त्याचा काहीतरी फायदा घेतला पाहिजे का नाही 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 आपण. असा कसा फायदा. ऐक नाही हो, चांगलं नाही वाटत. आता नेहमीच आपल्या घरी फायदा घेत आले ना तुम्ही. ए बाबा कुठे घरी फायदा घेत आलो. मग पण इथलं वातावरण वेगळं राहील ना. हे पाय आज मग त्याला आदले मूड आहे मला.
तुम्हाला कधी मूड नसतं, रोजच मूड राहतो नाही तुम्हाला. गे ऐकत जाय थोडस ये जवळ अहो, थोडी. ऐका ना थोडं आपण पहिले जेवू. नाही आपण जेवण करणार ना बाई. पण आज आज मी काय म्हणताय माझी मुठची बात घे ना बाई. ऐक ना. नेहमी नेहमी त्याच गोष्टी बसून मी कंटाळले. मला वाटलं मस्त फिरायला आणलंय कुठं तरी. अरे यार काय एन्जॉय मस्त थंड हवा मध्ये गरम कामं करायची. असं काही नसतं. मग आता काय थंड हवाय का, उन्हाळा चालू आहे. एसी चालू आहे ना. मग एसी ठीक आहे ना, एसी उन्हाळ्यामध्ये एसी म्हणजे एसी मध्ये राहिलं ना तर चांगलं राहतं. पण काही म्हणजे एसी मध्येच मूड येतो ना. ऐक ना थोडा मूड मध्ये ये. काय नाही आता काय आलोय नाही, आपण. खाल्लं नाही पेरलं नाही. हे बाय आता मला मस्त मूड आलेला आहे. हा थोडस एन्जॉय करू हा. खुश हो. बरं का आता काय करू मग कुठे आपण. हसू येते हो. मग झाली बाबा तू आता झाली खुश. मला हे पाहिजे होतं. गट्टुड्या अरे माझी छकुली. घरी असे गालने धरतेत ना. तुमच्या इथं नुसते अशी वाघिणी सारखी बघतच राहते. मग कधी कोणाचा शिकार करला असं आहे ना. अगं मी इथं गाल धरायला आणलेलं आहे ना इथं. मग तुमच्या आईमुळे आहे ना का, मी सांगतेच तुमच्या आईला. ए बाई काही सांगू नको. म्हणा रे तुम्हाला घाबरता घरामध्ये मला कुठेतरी नाही एका रूम वर घेऊन गेले तुम्हाला. म्हणजे तू घरात लाव कटकट. म्हणाल तिथं 5,000 रुपये लागले ना. तुमच्या आईचा आधीच पैसे जीवे. मला इथं झटका नको. इथं मूड मध्ये येतो काय मध्ये झटका घालणं म्हणे आईला सांगितलं म्हणे. मग ती कशी पिसळल्या म्हणजे वाघिणी सारखी तुमच्या ए अंगावर बाई, येईल मग. गप गप आईला मी कोणत्या मूड मध्ये तू कोणत्या मूड मध्ये. तुमचं मूडच घालवते. थांबा जरा. नाही काय चालेल बा तुला मस्त पैकी काहीतरी खवालतो. मग मस्त पैकी चला आता आपण फ्रेश होऊ. चालेल आहे ना तुझा मूड. चला. चल जाऊ चल आता खुश ना. हा चल नंतर पाहू बाप. नंतर आपण पुढच्या राष्ट्रीय ऐका ना, आज कार्यक्रम. आलेच आहे ना, एक बियर घेऊन टाका बुवा. ती चहा तू बिअर पिती. मग तुम्हाला माहिती का, अहो तेव्हा एकदा मैत्रिणीसोबत पिले होते ना मी. तुम्ही पिता ना. नाही मी नाही पित. गव्हाचा खोटं नाही बोलायचं. मग तर तू बिअर पिणार आहे ना. अरे भाई मग तो फुल धमाकाला फुल एन्जॉय करतो मस्त. बिअर काय पाहिजे काय आता लय खुशी आहे. बायकोनी तर आज मला म्हणजे एकदम झटका दिला. आहे ना. तू खरंच मैत्रिणीसोबत घेतली ती. हा आम्ही गेलो नव्हतो का, आमची किटी पार्टी होती तेव्हा. असं आहे का. चल मस्त चला, पैकी चला. चल चल मग माझं बिअर. चल मस्त. चपला घाला चपला घाला. हा चल चप्पल जाते ते खुशीच्या याच्यामध्ये विसरू. मस्त पैकी खाली जाऊ. मस्त वाटायला जेवण बिवण करू. चावी घ्या. हम्म. लॉक लावा. बॅगी राहू दे, पैसे आहे ना तुझे. आहेत पैसे मोबाईल मध्ये पैसे राहतात आजकाल. चल